कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन रयत क्रांती कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य व भारतीय बहुजन कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे मुदत धरणे आंदोलन चालू आहे। यामध्ये जितेंद्र सूर्यवंशी अध्यक्ष रयत क्रांती कामगार संघटना महाराष्ट्र राज्य व सलीम सय्यद भैयाराव संस्थापक अध्यक्ष भारतीय बहुजन कामगार संघटना तसेच जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस संघटित कामगार विभाग व कार्याध्यक्ष सांगली जिल्हा नोंदणीकृत बांधकाम कामगार संघटना हक्क समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे। यामध्ये प्रमुख मागणी बंद करण्यात आलेल्या सर्व 10 शैक्षणिक योजना तात्काळ पूर्व सुरू करण्यात याव्या, इयत्ता पहिली महाविद्यालयीन शिष्यवृत्ती MSCIT व उच्च शिक्षणासाठीचे अर्थसहाय्य पूर्वीप्रमाणे सुरू करावे, प्रलंबित सर्व शिक्षण अर्ज तात्काळ मंजूर करून विद्यार्थ्यांना निधी वितरित करावा, प्रलंबित असलेले सर्व मला बांधकाम कामगारांचे ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज तात्काळ मंजूर करून त्यांच्या वारसांना नियमानुसार लाभ वितरित करण्यात यावेत, बांधकाम कामगारांच्या सर्व प्रलंबित योजनांचे अर्ज तातडीने निकाली काढावे, कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यापूर्वी कामगार संघटनांची चर्चा करावी, यासाठी दिनांक 30/7/2026 रोजी धान्य आंदोलन चालू केले आहे। हे आंदोलन सहाय्यक आयुक्त कामगार भवन उद्योग भवन समोर करण्यात आले असे जितेंद्र सूर्यवंशी भाऊ व सलीम सय्यद भैयाराव यांनी केले। त्यांच्याबरोबर सुहास लोंढे बहुजन कामगार संघटना व कॉम्रेड अशोक नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे बेमुदत धरणे आंदोलन हे सुरू राहणार आहे। याच वेळी मुजफ्फर संधी यांनी राष्ट्र संघटना यांच्यातर्फेही पाठिंबा देण्यात आला। कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। नमस्ते। आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सांगली या ठिकाणी रयत क्रांती कामगार संघटना, भारतीय बहुजन कामगार संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभाग यांच्या वतीने आज सांगली आयुक्त कार्यालय या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन सुरुवात करत आहोत। आमच्या प्रमुख मागण्या जे 1 ते 2 वर्ष झालं या सांगली जिल्हा कार्यालयातून जे काही कामगारांचे विविध योजनांचे अर्ज 1 वर्ष झालं पेंडिंग आहेत ते अर्ज मंजूर करण्यात यावेत। तसेच या कार्यालयामध्ये कामगारांचा स्टाफ कमी असल्यामुळे तो वाढवण्यात यावा। तसेच 1ली ते 9वीपर्यंत जी योजना स्कॉलरशिपची योजना रद्द केलेली आहे ती पुन्हा चालू करण्यात यावी। अशा प्रकारच्या विविध योजना या कार्यालयाच्या माध्यमातून बंद आहेत व काढण्यासाठी दीर्घाई होत आहे, ती लवकरात लवकर पूर्ण करून सर्व कामगारांची कामे व्यवस्थित मार्गी लावून त्यांची होणारी चेष्टा थांबवावी व सर्व कामगारांना लाभ वितरित करावा असे या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे। माझ्या समवेत रयत क्रांती कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जितेंद्र भाऊ सूर्यवंशी, मी स्वतः सलीम सय्यद संस्थापक अध्यक्ष भारतीय बहुजन कामगार संघटना तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभाग सांगली जिल्हा ग्रामीण व जिल्हा कार्याध्यक्ष बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती तसेच या ठिकाणी मुजफ्फर संधी जिल्हाध्यक्ष असंघटित कामगार विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट तसेच पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सुहास लोंढे सर तसेच नाईक साहेब या आज आंदोलनास उपस्थित आहेत। माझी एकच विनंती आहे की कामगार आयुक्त कार्यालयाने या सर्व मागण्या मान्य करून द्याव्यात, एवढीच विनंती। धन्यवाद। तुम्ही कामगार आयुक्तांची चर्चा केली आहे, तुमची भेट झाली काय? अशी काही अजून भेट झालेली नाही, चर्चा झालेली नाही। किती दिवसापासून तुम्ही बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे? जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। कधीपासून बसलेलं आहे? आज पहिला दिवस आहे, आज सुरुवात झालेली आहे, इथून पुढं आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। तरी सर्वांनी याच्या पुढे मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर याच्या पुढे
सभी आंदोलन आम्ही छेडू. नमस्कार, मी मुझफ्फर संधी, राष्ट्रवादी कामगार जिल्हाध्यक्ष. आज रयत कामगार संघटनेतर्फे व भारतीय बहुजन कामगार संघटनेतर्फे सहाय्यक आयुक्त कामगार भवन येथे बेमुदत धरणे आंदोलन होत आहे. या आंदोलनास आमच्या राष्ट्रवादी कामगार सांगली शहर जिल्ह्यातर्फे आज पाठिंबा दिला. तरी ह्या ज्या काय मागण्यासाठी उपोषणाला बसले आहेत त्यांच्या लवकरात लवकर मागण्या मान्य करावा व ज्याही काही शासकीय योजना, शैक्षणिक योजना ज्या बंद करण्यात आल्या आहेत त्या पूर्व सुरू करण्यात याव्या. तसेच बांधकाम कामगारांसाठी व त्यांच्या कुटुंबियासाठी असणाऱ्या आरोग्य योजना हे गेली महिन्यापासून बंद आहे, ते लवकरात लवकर सुरू करून कामगारांना न्याय द्यावा.